अरे धुडकावून लाविला तो धनाचा साठा हो, नाही भाळला पैशाला हो का विचारे, नाही भाळला पैशाला सुभेदाराचा बेटा, नाही भाळला पैशाला सुभेदाराचा बेटा. ऑक्टोबर 1935 ला येवल्याच्या सभेमध्ये जाहीर केलं की मी ज्या हिंदू धर्मात जन्माला आलो त्या हिंदू धर्मात मरणार नाही. जन्म घेणं माझ्या हाती नव्हतं, पण मरण माझ्या हाती आहे. आणि म्हणून जशी बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केल्यानंतर बाबासाहेबांजवळ काही धर्माचे ठेकेदार आले. पहिले तर मुस्लिम आले. बाबासाहेबांना म्हणायला लागलं की डॉक्टर आंबेडकर, आपका पूरा समाज हमारे साथ आइए, हम मान सम्मान का साथ आपका स्वागत करेंगे और मुस्लिम धर्म आप अपनाइए. बाबा साहब ने बोला कि मुझे भी मालूम है, बोले सिया सुन्ना से और भेदभाव है उसमें. बाबा साहब ने उनको हटा दिया. बाद में आ गए उनके पास शीख लोग आने के बाद में शीख के सरदार आए. बोले बाबा साहब आंबेडकर, आपने जो येवला में 1935 में ऐलान किया कि आप ये हिंदू धर्म छोड़ के नया धर्म अपना रहे हो. बाबा साहब ने बोला ठीक है. तो सरदार जी बोले आप हमारे सिख धर्म में आइए. तो भाई बोले मैंने मेरी कमेटी पूरे सिख धर्म का अभ्यास करने के लिए भेजी थी, लेकिन उनमें भी जाति भेद है, कोई समानता नहीं है. तो बाबा साहब ने उनको भी हटा दिया. फिर बाबा साहब के पास जैन लोग आए. जैन लोगों को भी बाबा साहब ने बोला कि उसमें भी गड़बड़ है, उसमें भी गड़बड़ है. तो बाबा साहब के पास ईसाई आए, क्रिश्चियन आए. तो बोले बाबा साहब आप धर्मांतर कर रहे, तो हमारा मैत्री वाला धर्म लीजिए, हमारे धर्म में भी करुणा है. तो बाबा साहब बोले उसमें भी भेद है, नीचे अपर ऊपर ये भी भेद है. और जो ईश्वर को आप मानते हो उसमें भी पंडों ने आप इंडिया में भाकड़ कथा लिखी है, वैसे आपने भी उधर लिखी है. वो नहीं चाहिए. आप जादू टोना जैसे इधर ताबूत से गायब हो जाता है और उधर शरीर में के धारण होता है. ये तो विज्ञान के समझ के परे है, विज्ञान के विसंगती से है. आणि म्हणून धर्मांतराच्या वेळेला घोषणा झाल्याबरोबर बाबासाहेबांजवळ आले. हो शीख मुस्लिम ख्रिश्चन, शीख मुस्लिम ख्रिश्चन आज देना तैयार नोटा. मुस्लिम बोले हम आपको आपके इलाके का शहंशाह बना देंगे. क्रिश्चियन बोले हम पैसा देंगे, लेकिन शीख मुस्लिम क्रिश्चियन देना तैयार नोटा. नाही भाळला पैशाला, नाही भाळला पैशाला. या पैशाला नाही तर आता पैशासाठी नेते किती भाळतात, पैशासाठी नेते किती भाळतात. इकडे दीक्षाभूमीवर बोर्ड लावतात आणि तिकडे काय करतात. आणि म्हणून बाबासाहेबांचे विचाराचे पायीक पाहिजे. पण बाबासाहेब अरे करोडो अब्जो दौलत कमावली असती तेव्हा, पण म्हणून नाही भाळला पैशाला, नाही भाळला पैशाला सुभेदाराचा बेटा. नाही भाळला पैशाला सुभेदाराचा बेटा, नाही भाळला पैशाला सुभेदाराचा बेटा, नाही भाळला पैशाला सुभेदाराचा बेटा. शीख मुस्लिम ख्रिश्चन
नाही भाळला पैशाला, नाही भाळला पैशाला, नाही भाळ हो का हो बिचारे दुर्गाबाई, मोबाईल नको पाहू, बाबासाहेबाचं गाणं आहे. नाही भाळला पैशाला सुभेदाराचा भेटा, नाही भाळला पैशाला सुभेदाराचा भेटा, नाही भाळला पैशाला सुभेदाराचा भेटा. बघा हे आमचे संगीतकार सचिन चौधरी वरुडहून आले आहेत, अमरावती जिल्ह्यातून वरुड येथून आलेले आहेत. त्यांच्यासाठी संगीतसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आमचे ढोलक मास्टर हर्षल डोंगरे सावनेवरून आलेले आहेत, या संचातील कलावंत आहेत. आमचे अंकुश तांबे प्याळ वाजवतात, ते कळमेश्वरलाच राहतात. आणि आमचे छायाताई मनोहर, कल्पना सहारे माझ्या मिसेस, आणि आमचे सहकारी गायक विद्यानंद सरदार. तेव्हा या कार्यक्रमासाठी एक व्यक्ती महत्वाचं असं आहे की इंजिनियर विजय मेश्रामजी यांनी रात्रीचे 10:30 वाजता, 11:15 वाजता फोन केला की कार्यक्रम परत सुरू होईल, आणि म्हणून विजयजी मेश्रामसाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ द्या. तेव्हा बाबासाहेबाला म्हणत आहे शीख मुस्लिम ख्रिश्चन, अरे घ्या धनदा उल्लत बंगला, घ्या धनदा उल्लत बंगला, ती मोटर कार, ती मोटर कार, ती मोटर कार, ती मोटर कार. पण आमचाच धर्म घ्या, पण आमचाच धर्म घ्या, बाबा त्याला स्वीकार, बाबा त्याला स्वीकार, बाबा त्याला स्वीकार, बाबा त्याला स्वीकार. अरे धुडकून लाविला, धुडकून लाविला त्याने धनाचा साठा. हो धुडकून लाविला त्या बाबांनी. आजचे नेते लात मारान तर खुर्ची सोडत नाही, लात मारान तर खुर्ची सोडत नाही. आणि म्हणून अरे धुडकावून लाविला तो धनाचा साठा. हो नाही भाळला पैशाला, हो का विचारे, नाही भाळला पैशाला सुभेदाराचा भेटा, नाही भाळला पैशाला सुभेदाराचा भेटा, नाही भाळला पैशाला सुभेदाराचा भेटा, नाही भाळला पैशाला सुभेदाराचा भेटा. बाई पंडित ज्ञानाचा, बाई पंडित ज्ञानाचा, भीम प्रज्ञावंत, त्यान धर्माचे, त्यान धर्माचे ते वाचून ग्रंथ, त्याने धर्माचे ते वाचून ग्रंथ, त्यान धर्माचे ते वाचून ग्रंथ. बाई पंडित ज्ञानाचा, बाई पंडित ज्ञानाचा, भीम प्रज्ञावंत, भीम प्रज्ञावंत, भीम प्रज्ञावंत. त्यान धर्माचे, त्यान धर्माचे ते वाचून ग्रंथ, ते वाचून ग्रंथ, ते वाचून ग्रंथ. आणि केळुसकर गुरुजींनी त्यांना पुस्तक दिलं होतं बुद्ध चरित्र. ते बुद्ध चरित्राचा लहानपणापासून शाळेत असताना तो प्रभाव पडला. कारण की बुद्धाचा धम्म जातीवाद शिकवत नाही, उच्च नीच शिकवत नाही. बुद्धाचा धम्म शोषण करत नाही, बुद्धाचा धम्म
समता शिकवतो, बंधुता शिकवतो आणि स्त्रियांना माणसाबरोबरीचा सन्मान देतो. अरे प्राण्यांचाही सन्मान करतो, प्राण्यांचा सन्मान करतो. आणि असा हा बुद्धाचा धम्म बुद्धाचा निवाळला. ओ हो 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 धम्म बुद्धाचा निवाळला. केला विचार मोठा, लहानसा विचार नाही केला, मोठा विचार केला, जगाचा विचार केला, करुणेचा विचार केला, मैत्रीचा विचार केला. आणि याच भूमीवर गुरु चंद्रमणी यांच्या हस्ते प्रथम दीक्षा घेतली आणि त्यानंतर सर्वांना बाबांनी 22 प्रतिज्ञा देऊन दीक्षा दिली. बुद्ध धम्माचा निवाळाला. त्या दीक्षेला मी आधी शेंद्रुजना घाटचा माझा जन्म अमरावती जिल्ह्यातला. आमच्या गावातले 25 लोक, त्यात माझे वडील हरिभाऊ सहारे हे होते. तेव्हा त्यावेळेला ते शेंद्रुना घाटून पैदल नरखेडला आले आणि नरखेडवरून रेल्वेमध्ये बसले आणि रेल्वेवरून 13 ऑक्टोबरला सकाळी दीक्षाभूमीला आले. बाबाचं दर्शन घेतलं आणि तेव्हापासून आमच्या घरातले चंद्राचे देव हे संपूर्ण नदीत नेऊन फेकले तर वापस अजूनपर्यंत आले नाही. आणि म्हणून या ठिकाणी धम्म बुद्धाचा निवाळा. अरे आजही बाबासाहेबांच्या विचाराचे लोक, आज आमचे सन्मान्य पद्माकरजी गणवीर साहेब आज इतक्या वयोवृद्ध असून सुद्धा ते काम करतात. जोरदार त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. या देशावर उपकार केले, या देशावर उपकार कशी केले? बाबांनी जर मुसलमान धर्म घेतला असता तर आम्हाला दाड्या राहिल्या असत्या. आमचे नाव अय्यूब खा, तय्यूब खा, सय्यद हे राहिले असते. नजमुद्दीन काजी हे राहिले असते. पण बाबांनी पाहिलं की इथं जर मुस्लिम धर्म घेतला तर झगड्याचं भांडणाचे झगडे होईल. तेव्हा बाबासाहेब म्हणायचे, 1942 साली बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिला थॉट्स ऑन पाकिस्तान. त्यामध्ये त्यांनी उपाय सुचवला होता की हा भारत देश एकट्याने नांदायचा असेल तर इथले मुस्लिम अंड्या पिल्यासहित तिकडे पाठवा आणि तिकडले सर्वचे सर्व मूलनिवासी इकडे आणा. पण कोण ऐकलं नाही. गांधीजी म्हणे हिंदू मुस्लिम भाई भाई. अरे घे ना मग शकून. पण बाबांनी धम्म बुद्धाचा निवाळा केला विचार मोठा. नाही भाळला पैशाला, हो नाही भाळला पैशाला सुभेदाराचा बेटा. नाही भाळला पैशाला सुभेदाराचा बेटा. नाही भाळला पैशाला सुभेदाराचा बेटा. नाही भाळला पैशाला